व्हॉट्सअप, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी स्मिता. आय नो बऱ्याच दिवसांनी ब्लॉग शूट करते. काही इंटरेस्टिंग असं काहीच नव्हतं ब्लॉग शूट करण्यासाठी. आज आहे बिकॉज आज आमची दरवर्षीप्रमाणे फॅमिली पिकनिक चाललेली आहे आणि ती पिकनिक चाललेली आहे जेजुरी, पंढरपूर, त्यानंतर कोल्हापूर आणि मालवा. असा 7 दिवसांचा आमचा प्रवास आहे आणि 7 दिवसांच्या प्रवासामध्ये माझी पूर्ण फॅमिली आहे. खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही आणि ते एन्जॉयमेंट तुम्हाला मी या व्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो शेवटपर्यंत व्लॉग बघायला विसरू नका. आणि बरेच जणं फक्त व्लॉग्स बघतात पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत. सो नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी तुम्हाला आमची बस दाखवते. ही बघा, ही आमची बस आहे आणि त्या तिथे सर्व लेडीज उभ्या राहिलेल्या आहेत बघा. चला आपण त्यांच्याकडेच जाऊया. चला आम्ही निघालेलो आहोत आता जेजुरीला जायला. आम्हाला आधी वाटेमध्ये गणपती लागणार आहे. त्या गणपतीचं आम्ही आधी दर्शन करणार आणि त्यानंतर आम्ही थेट जेजुरीला भेटणार. चला, ही माझी अर्धीच फॅमिली आहे, अजून बाकी आहे. सो ही सर्व लेडीज आहेत. हाय बोला. चला, सर्वांचे फोटोशूट चालू आहेत. बघा बघा, आणि यांना कामाला लावलेलं आहे. कुठे चाललो मालवणला? कुठे? कोकणला चाललोय. आपण कोकणला चाललोय. कोकणला चाललोय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. शुभ सकाळ. बघा आमची बस एकदम पब वाटते ना. आणि आई आमच्या बसते तिकडे. काय पित आहे? ओआरएस. बरं नाही वाटते. बघा इथे आम्हा सर्व लेडीजला बसमध्ये बसवले आणि जेंट्स लोक खाली अजून फोटो काढतात. थोडं गरम होतंय ती बघायला नको. काय करणार, गरम होते तर काय. मी गेली ग. बघा आम्ही पंखा पण आणलाय. मी गेली. एकाच व्यक्तीने ड्रेस घातलाय. नमस्कार. बोला, कसा प्रवास व्यवस्थित झाला पाहिजे? असं व्यवस्थित प्रवास झाला पाहिजे. देवाकडे प्रार्थना करा. आई बऱ्यात ना? तुझं पार्टनर कुठे आहे? माझा पार्टनर आता केस आहे तर काय बोलणार. केस जिंकली पाहिजे तर पंढरपूर जाताना. इंटरव्ह्यू चालू आहे ना. केस जिंकली पाहिजे वाईची आमच्या. ना आमचा एक घरचा ड्रायव्हर बघा. अण्णा बसा बसा. हॅलो. हरी भंडारी रक्षिका हाजी असं. ओके, नो प्रॉब्लेम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपण जाऊ आता पंढरी. ए बच्चा कंपनी इकडे बघा. हाय करा. जरा हे आहे ना, गरम होते ना. एसी लाव. एसी. तुम्हाला काय सीट नाही वाटते? बसायला सीट नाही. बोल बोल काय. हरी विठ्ठल तुकाराम की जय. हे नवीन ब्लॉगर आहेत आमचे. यांचं पण चॅनल आहे, यूट्यूब चॅनल भूपेंद्र भंडारी. हां, त्यांना नक्की सबस्क्राईब करा. उतरल्यावर झोपते. पप्पाला मिस करता येईल. पप्पाला ब्लॉग बघत असतील तर आम्ही सगळे मिस करतोय तुम्हाला.
चला आता 15 ते 20 मिनटामध्ये महड येणार आहे आणि तिथे पोचल्यावर आपल्याला महडच्या वरद विनायकाचं दर्शन करायचं आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सो आम्ही आता आलो आहे महडमध्ये श्री वरद विनायकाचं दर्शन घेण्यासाठी. मुंबई ते वरद विनायकाचं मंदिर ह्याच्यामध्ये 176 समथिंग असा डिस्टन्स आहे आणि तुम्हाला इथे यायला जवळजवळ 3 तास तरी लागणार. म्हणजे आम्ही इकडनं आता 7 वाजता प्रवास करायला सुरुवात केली होती. 7ला आम्ही बस सोडण्यात आली होती आमची आणि त्यावरनंच विचार करा आता 9-9:30 झालेले आहेत. सध्या संडे आहे आणि वॅकेशन्स पण संपलेले आहेत त्याच्यामुळे गर्दी जास्त नाही आहे. पण इथे संकष्टीला खूप गर्दी होते आणि हे जे मंदिर आहे ते खोपोली खोपोलीमध्ये आहे. रायगड जिल्ह्यात खोपोलीमध्ये आहे. चला आपण आता मंदिरात जाऊया. मंदिरामध्ये शक्यतो व्हिडिओ घेऊ शकणार नाही कारण तिथे व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे. हा मंदिराचा परिसर आहे. पुरी काय सर्वप्रथम आम्ही महाड येथे गणपती दर्शनासाठी आलेलो आहे. बघा इथे तुम्हाला सर्व मिळणार. हार वगैरे, हार, दुर्वा, फुलं सर्व आहे. नारळ पण आहे, पेढे आहेत, सर्व आहे. 10 रुपयाला. 1 मिनिट. हा मंदिराचा कलश आहे बघा. आमचं छान दर्शन झालं आणि इथे तुम्हाला गाभाऱ्यामध्ये बाप्पांना नमस्कार करायला देतात. खूप छान दर्शन झालं. गर्दी पण जास्त नाही आहे आणि इथे बघा एक तलाव आहे पण ते सुकलेलं आहे. बघ हे तलाव आहे. इथे गणपती विसर्जन वगैरे करतात गणेशोत्सवाच्या वेळेला पण आता सध्या सुकलेलं आहे ते. पण छान झालेलं आहे आमचं आणि मस्त दर्शन घेऊन आता इथे बसलेलो आहोत. ए माझी पोरी अवतर बघ. आणि हा पनीर वहिनी. आम्ही आता इथे मस्तपैकी फोटो काढणार आहोत. फॅमिली फोटो. भरपूर ऊन आहे. इथे पावसाचं काहीच चिन्ह दिसत नाही. 7 जून आहे. 7 जुलै नाही 7 जून आहे तरी पण असं वाटतं की उन्हाळा चालू आहे. आता आमचं दर्शन वगैरे झालं. आता फोटो काढला की मग आम्ही नाश्ता करणार आहोत. इथे आजूबाजूलाच नाश्त्यासाठी दुकाने आहेत, हॉटेल आहेत छोटे छोटे. तिथे आम्ही नाश्ता करणार आहोत. नाश्ता करायला आलो आम्ही. नाश्त्याला बघा काय काय घेतलंय. मिसळपाव घेतले, भजी घेतले, वडापाव घेतलाय. तू काय खाणार आहेस? काय खाणार आहे? भजी खाते. हां हां. आता नाश्ता करून घेतो आम्ही आणि त्यानंतर आम्ही डायरेक्ट जेजुरीला जायला निघणार आहोत. मध्ये वाटेमध्ये दुपारच्या जेवणासाठी पण थांबणार आहोत. तर तुम्हाला मी ते ब्लॉगमध्ये दाखवेनच. आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू करूया ते. चला माझ्याकडे
टनल संपलेला नाही आहे आणि प्रोग्रेस बघा, डेव्हलपमेंट बघा किती आहे. पहिला टनलमध्ये खूप काळोख असायचं तेव्हा खूप मजा यायची, पण आता अजिबातच काळोख नाही आहे. जेवायला उतरलोय आणि जेवायला बघा काय काय मेनू इथे आहे. वांग्याचं भरीत, वांग्याचं भरीत आहे, सोयाबीन, बापरे बरेच मेनू आहेत इथे. आणि या लोकांचं तर इथे खादाडी चाललेली आहे. इथे पहिलंच खायला बसलेलं आहे. यांना सांगितलं खाऊ नका सांगितलं तरी खायला लागलेले आहेत. म्हणून तुम्हाला कोण जागा आमची आहे शेंगाची भाजी आणि आम्ही काकडीवर आमचा घेतो. तुला माहिती आहे बतायचं आता आम्ही चाललो आणि इथून जेजुरीचं डिस्टन्स 21 किलोमीटर आहे. आम्ही मध्येच उतरलो होतो जेवणासाठी दुपारच्या आणि जेवून थोडंसं रिलॅक्स करून आम्ही जेजुरीला जाणार आहोत. तर आता आम्ही तिथे गेल्यावर थोडं फ्रेश होऊन मग गडावरती जाणार. फटाका फुटला, आपण आलो म्हणून फटाका फुटला होता. सो गाईज, आम्ही आता जेजुरीला पोचलेलो आहोत. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी ज्या स्टेमध्ये आम्ही गेल्या वर्षी होतो त्या स्टेमध्ये आता याही वर्षी आहोत. मल्हारवारी या स्टेचं नाव आहे. खूप छान हॉल आहे. रूमची काही अशी व्यवस्था नाही आहे स्पेशल. एकच हॉल आहे, त्या हॉलमध्येच आम्ही सर्व एकत्र राहतो. खूप छान वाटतं. आणि इथे बघा गोळेवाला आलेला आहे. गोळेवाला आलाय आणि यांना हा बोला किती सांगते? 10 मला पण एक. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आलेलो आहोत इथे मल्हारवारी हॉलवर. आम्हाला बाहेर ठेवले, गेट बंद आहे. गेट बंद आहे, बाहेर ठेवले आम्हाला. हे मला मिक्स दे, मला मिक्स. बा बाबा घरा गो खात नाही. मला मिक्स दे, मला मिक्स दे. कोणी कोणी घेतलंय? तुम्ही पण घेतलंय? 20 रुपयाचा बोला. कलर नाही, 3दा रस घेतलाय. 10 रुपये घ्यायचा ना. बॅगा काढा चला. नाही, त्यांनी 20 रुपयाच्या गोल्यावर 3दा रस मागून घेतलं त्याच्याकडून. काय बोलायचं त्यांना बघा. मी 4दा घेतला. दादा घ्या, दादा घ्या. मीच भैयाला बोलवलं होतं आणि भैया मग यामध्ये तुमचा सत्कार करू आपण. बस जास्त नाही.
गोलेवाला गोलेवाला काय नाही तू चालली जा. सगळेजण रेडी होऊन चाललेलो आहोत. काही जण कडेपठारावर जाणार आहेत आणि काही जण नव्या जेजुरी गडावर जाणार आहोत. आम्ही कडेपठारावर चाललो. तर गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो नव्या जेजुरी गडावरती. सो आता कडेपठारावरती जाण्याचा आमचा प्लॅन आहे. बघूया, मी फर्स्ट टाईम चालले आहे. बघूया किती उंच आहे ते. आता 6 वाजलेत आणि ऊन बघा किती आहे. इथे पावसाचं काहीच चिन्ह नाही आहे. आम्हाला आधी वाटलं होतं थोडा पाऊस तरी पडेल, पण ऊन पाऊस पडला होता मगाशी. थोडासा पाऊस पडून गेला, पण पुन्हा असं वेदर झालं आहे. चला, फर्स्ट टाईम जातो आहे. बघूया कसं वाटतंय तिथे गेल्यावर. आपल्याला जितकं लवकरात लवकर चढता येईल तितकं लवकर प्रयत्न करायचा आहे, कारण इथे पुन्हा येऊन आपल्याला काम पण करायचं आहे. ऊन बघा किती आहे. असं वाटतच नाही की जून महिना चालू आहे, उन्हाळ्यात सुरू आहे असं वाटतंय. टमटम मध्ये बसलं, टमटम मध्ये. हे आपल्याला काही पायथ्याशी सोडून ना ते बघ, इकडे आता आम्ही टमटम मधून पायथ्याशी चाललो आणि पायथ्यावरनं डायरेक्ट आम्ही वरती जाणार आहे. आता बघ इथून पायथा बघा किती उंच आहे. त्या तिथे जय मल्हार म्हणून लिहिलं ना, तिथे आपल्याला जायचं आहे. जर तुम्हाला भंडारा घ्यायचा असेल तर इथे खाली सगळं अवेलेबल आहे आणि वरती पण आहे. आपण वरूनच घेऊया. हे बघा, इथे बरेच शॉप आहेत हळदीचा भंडारा घेण्यासाठी. आणि आपल्याला इकडनं सरळ जायचं आहे. पायऱ्या आहेत मे बी, मी गेली नाही, फर्स्ट टाइम जाते. येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट. चलो लेट्स गो. चला चला लवकर चला लवकर चला. बघा इथे पण आहेत शॉप. एवढ्या वरती जर चढायचं असेल किंवा ट्रॅकिंगला जायचं असेल तर त्याची एक ट्रिक आहे. क्रॉस चढायचं. कधी पण क्रॉस चढला की थकवा कमी लागतो असं म्हणतात. गाईज इथे बघा दमले आहेत दोघी जणी, पण तरी हार नाही मानणार काय, बरोबर ना. खरं तर मला पण दम लागलाय, पण मला जायचंच आहे. मला बघायचं, मी गेली नाही अजूनपर्यंत. मला फर्स्ट टाइम आहे हे, पण मी आज जाणारच आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? दम लागलाय त्यांची जिजली. तुम्हाला दम लागला तरी तुम्ही नाहीच सांगणार, मला माहिती आहे. कारण की ते तुम्ही थोडं रिलॅक्स होऊया. बसून मस्त आराम बस थोडं बसतोय 10-15 मिनटं जरा आलो. आता थोडंसं आहे, इकडनं दिसणार नाही, दाखवायचा प्रयत्न करते. झाडमध्ये येते पण इथून नवा जेजुरीगड दिसतोय. दाखवते तो बघा, हा नवा जेजुरीगड आहे आणि जुना जेजुरीगड
हा बघा जेवण जेवायला लागेल. आपल्याला अजून चढायचं अजून थोडं वरती. झाडे लावा झाडे जगवा, मस्त काम करते. 120 झाडं लावणारा आवली 120 लावली तुम्ही? त्यांनी लावलेत ना. परवा आम्ही 6 दिवस राहिलो होतो तेव्हा 75 लावली. हे तुम्ही स्वतःहून लावता की तुम्हाला काम दिलंय लावायला? नाही आम्ही स्वतःहून काम बिम नाही. छान काम करतात. अहो येणारं जाणाऱ्यांना सावलीच नाही अजिबात. किती डोक्याला बरोबर आहे बरोबर आहे. खाली थांबायचं. थोडा ब्रेक घेतला आम्ही कारण अजून आपल्याला भरपूर चढायचंय. आणि इथे बघा छान काम करतात हे लोक. झाडे लावत आहेत, रोपं लावायला लागलेत बघा जागोजागी. त्याच्या अजून खालती असं आज इथे 5 किलो कमी होणार आहे. काय वाव खूप छान वाटते बघा. सनसेटला टाइम आहे, लवकर नाही होणार सनसेट. भरपूर अवस्था आहे वरती. तेवढंच आपल्याला जायचं आहे आणि त्या तिथे मंदिर आहे. आमची विद्यार्थ्या पण चढले ना विद्यार्थ्या. मला पण नाही माहिती. हा गेली उडली उडली उडली. भाई साहब व्ह्यू बघा किती सुंदर आहे. कसं वाटतंय वरती? आता चांगलं वाटतं ना? आता रिग्रेट फील नाही होत ना? नाही आता काहीच नाही वाटत. एकदम हवा पण एवढी आहे थंड की छान वाटते, एकदम छान. ए फायनली आलोय. चला चला आता मेन गेट दिसतो आपल्याला. हा हे मेन गेट. हे बघा हे मेन गेट आहे कडे पठारावरचं. भंडारा घेतलाय. देव आहे. हो थांबा. आम्ही आता खाली आलेलो आहोत पायथ्याशी. आम्ही 6 वाजता गेलो होतो आणि आता 8 वाजलेले आहेत. आणि सगळ्यांची अवस्था बघा, हालत बघा सगळ्यांची. काही थकवा नाही, फक्त घाम आला एवढंच. बाकी मजा आली आम्हाला वरती जाऊन. चला आता आम्ही इकडनं रूमवर जाण्यासाठी टमटम बघतोय.
होप सो मिळेल. A few moments later. जेवायला बघा पोळे, चिकन लॉलीपॉप, कलावती स्पेशल. इथे आहे चिकन ग्रेव्ही मस्तपैकी. आणि इथे काही जण चिल करतात. चिल नाही घेते का? आणि तुमचं काय काम आहे ते? चेकिंग करा टेस्ट कशी आहे. द्या मला द्या. हे बघा चिकन लॉलीपॉप मस्त यमी यमी आणि थम्सअप. आम्ही कडेपट्ट्यावरनं आलो आणि फ्रेश होऊन खाली आलो. जेवणाची व्यवस्था झाली इथे. काही जण अजून जेवण बनवतात आणि बाकी जण बसलेले आहेत चिल करण्यासाठी. जेवायला पण खूप सारे मेनू आहेत. चिकन ग्रेव्ही आहे, लॉलीपॉप आहे, जसं की मी तुम्हाला दाखवलं. येताना आम्हाला काही मिळालं नाही, टमटम मिळाली नाही, पण आम्ही तिकडनं चालतच आलो. बघा हे कसे फोडायला लागलेत, बघा फोडायला लागलेत. सो चला गाईज, आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप दमलेलो आहोत आणि आता आम्ही सर्वजण झोपतोय. सो आपण दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग उद्या कंटिन्यू करूया. बाय.